नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रियांका परत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे। आज मी डॉट्स रंगोलीचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। ही 8 ते 8 बिंदूपासून तयार होणारी रांगोळी आहे। यात मी 5 प्रकारच्या डॉट्स रांगोळी बनवून दाखवलेल्या आहेत। चला तर मग सुरू करूया। सगळ्यात पहिल्यांदा आपण पहिली रांगोळी पाहतो आहेत। मी पहिल्यांदा काय केले, 8 आडवे आणि 8 उभे असे 8 ते 8 बिंदू काढून घेतले। त्यानंतर पांढऱ्या रांगोळीच्या सहाय्याने त्याला तयार केले। ही रांगोळ खूप जुनी परंपरा आहे। सुरुवातीला रांगोळीचे इतके कलर पण मिळत नव्हते आणि रांगोळी ही कोणाला जमत पण नव्हती आणि रांगोळीचे इतके टूल्स पण तयार नव्हते। त्यामुळे डॉट्स रांगोळीला फार महत्त्व होतं। जुन्या काळांच्या बायका डॉट्स रांगोळीच आपल्या अंगणामध्ये काढायच्या। तेव्हा ह्या रांगोळीला आधी महत्त्व होतं। आता पण खूप सध्या चालत आहे ही रांगोळी, त्यामुळे मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवलेला आहे 8 ते 8 रांगोळीचा। पहिली रांगोळी आपली झाली आहे। आता ही दुसरी सुरू आहे। दुसरी डिझाईन आहे ही। ह्याच्यातही मी 4-4 डॉट्स जोडून घेतले, त्यानंतर 3-3 जोडून घेतले आणि जे 3 जोडले आहेत त्याला हाफ सर्कलमध्ये घेतलं। हार्ट शेप तयार होतो। अशा मी 5 प्रकारच्या रांगोळी तुम्हाला दाखवते आहे। आणि ही रांगोळ आपण व्हाईट कलरमध्ये काढतो। कलरमध्ये सुद्धा काढता येईल, पण आधी व्हाईट कलरमध्ये ही रांगोळी काढून घ्यायची। त्यानंतर त्याच्या आत वेगवेगळे कलर टाकायचे, तेव्हा ते खूप सुंदर दिसतात। आता ही आपली दुसरी रांगोळ तयार झालेली आहे। आता तिसरी पण मी सुरू केलेली आहे डिझाईन। तसंच पहिल्यांदा 8 ते 8 डॉट टाकून घेतलेले आहेत सगळ्याला आणि चारही साईडला मी 4 स्क्वेअर करून घेतले आहेत पांढऱ्या रांगोळीने। कलरमध्ये सुद्धा ही रांगोळी खूप सुंदर दिसते। यानंतरच्या याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कलरमध्ये डॉट्स रांगोळीचा व्हिडिओ दाखवेल। त्यानंतर जे 3 डॉट आहेत ते मी सरळ लावून घेतले। स्क्वेअर केल्यानंतर 3 डॉट लावून घेतले। त्यानंतर खालचे जे 3 डॉट आहेत त्याला सुद्धा लावून घेतलं आणि मग दोन्ही कॉर्नरला तो डॉट मिळवला। असं मी चारही साईडला करून घेतलं। त्यानंतर ती जी डिझाईन केली त्यामध्ये मी परत स्क्वेअर केला आहे छोटा, म्हणजे 2 स्क्वेअर केलेले आहेत। बघा, एक वेगळी डिझाईन तयार झालेली आहे। त्यानंतर मध्ये सुद्धा एक चौकोन करून घेतला छोटा। त्यानंतर चारही कॉर्नरला केला आहे, त्यामुळे एक वेगळी डिझाईन आपल्यासमोर दिसते आहे। मध्ये गेल्यानंतर 4 कॉर्नरला 4 केले आहेत। एकदम सोपी आहेत काढायला। पाहायला जरी आपल्याला कठीण वाटली असली तरी काढताना ती खूप इझी आहेत। त्याच्यानंतर चौथी रांगोळी डॉट्स रांगोळी सुरू झाली आहेत। ह्याच्यामध्ये सुद्धा 8 ते 8 डॉट्स आपण आधी काढून घेतले आहेत। त्यानंतर चारही कॉर्नरला मी आडव्या आणि उभ्या 2 लाईन काढून घेतल्या आहेत। एकसारखंच चारही बाजूला आपण एकसारखंच डॉट्स रांगोळीमध्ये करतो। मागच्या रांगोळीमध्ये आपण जी डिझाईन केली आहे ती आडव्या लाईनमध्ये केलेली आहे। आता आपल्याला तीच डिझाईन उभ्या लाईनमध्ये करायची आहे। त्यानंतर मध्ये 2-2 असे लाईन तयार करून घेतल्या आहेत आणि मधल्या याला मी स्वस्तिकचा आकार दिलेला आहे।
बघा स्वस्तिक हा मी कसं काढला आहे. सगळ्यात पहिल्यांदा छोटा काढून घेतलं, त्याच्यानंतर त्याला एक मोठा लेअर दिला. अशा प्रकारे ही डिझाईन तयार करून घेतलेली आहे. आणि त्यानंतर जे 2 डॉट आहेत त्या दोन्ही डॉटला तिरप्या रेषांनी काढल्या आहेत आणि वरून कंगोरेची डिझाईन दिलेली आहेत, कंगोरे केलेले आहेत. पूर्ण रांगोळीला तसेच कंगोरे केलेले आहेत. बघा चारही साईडला केले. ही झाली आपली आहे चौथी रांगोळी तयार. आता नंतरची रांगोळी आहेत 5वी डिझाईन. 5व्या डिझाईनला सुद्धा पहिल्यांदा मी डॉट्स टाकून घेतलेले आहे 8 ते 8 आणि मग रांगोळी तयार करत आहेत. बघा स्वस्तिकसारखं एक डिझाईन तयार करून घेतलं आहे. ते चारही साईडला केलेलं आहेत. आडव्या उभ्या रेषा काढून डिझाईन तयार केलेलं आहे आणि चारही साईडला ते तसं काढून घेतलेलं आहेत. आणि मध्ये सुद्धा आपण याला स्वस्तिक तयार केलेलं आहेत. आणि चारही बाजूला जे आपण डिझाईन केलेले आहेत त्याच्या चारही बाजूला जे एक एक डॉट्स आहेत त्या डॉट्सला मधातून लाईन्स दिलेले आहेत. बघा चारही साईडला मी तसं करून घेतलेलं आहेत. पहा ही लाईन, ज्या लाईन्स 2 जवळजवळ आहेत त्याला आपण जॉईन करून घ्यायचं. जवळ लाईन्सला आपण जोडून घेतलं आहेत आणि मधात क्रॉस केलेला आहेत. जे 4 डॉट्स आहेत त्याला क्रॉस करून घेतलेला आहेत आणि त्याच्यामध्ये एक स्वस्तिक तयार करून घेतलेला आहे. आता ही सुद्धा एक नवीन डिझाईन तयार झालेली आहे. असेच रांगोळीचे नवीन व्हिडिओ मी माझ्या चॅनलला टाकत असते. डॉट्स रांगोळीमध्ये सुद्धा मी वेगवेगळ्या रांगोळी जोडून तयार करत असते. तर माझा व्हिडिओ पाहायला विसरू नका. थँक्यू.